देवळाली प्रवरा नगरपालिकेत गेल्या 5 वर्षात सत्ताधाऱ्यांना कोणताही ठोस विकास साधता आला नाही, अशी टीका आता उफाळून आली आहे. कामांच्या नावाने फसवणूक झाल्याची भावना मतदारांमध्ये असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मतदारांच्या पायापर्यंत जावे लागते, अशी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर तरुण मतदार परिवर्तनाला तयार झालं असून एकलव्य आणि जनता ग्रुप सारख्या प्रभावी संघटनांनी शिवसेना शिंदे गटला दिलेला जाहीर पाठिंबा आजच्या राजकीय वातावरणात मोठी घडामोड ठरत आहे. हा पाठिंबा मिळाल्याने विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा दावा प्रशांत मुसमाडे यांनी केला. राहुरी फॅक्टरीतील शिवसेना कार्यालयात एकलव्य व जनता ग्रुपने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना प्रशांत मुसमाडे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना मतदारांनी 5 वर्षाचा कालावधी दिला, पण विकास शून्य. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छतेसाठी दरमहा 15 लाख खर्च, तरीही स्वच्छता नाही. 1,80,00,000चं ई टेंडर मुद्दाम न काढणे, 110 खाटांच्या रुग्णालयाचा 24 वर्षापासून धूळधान झालेला प्रस्ताव, शहरात क्रीडांगण नाही, इतक्या वर्षात काहीच करता आलं नाही. पाहुणे मंत्री असूनही विकासासाठी त्यांची ताकद वापरता आली नाही. फक्त वैयक्तिक कामासाठीच पाहुण्यांचा वापर करण्यात आला. मुसमाडे यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका करत देवळालीचा खरा विकास फक्त शिवसेना शिंदे गटच करू शकते असा दावा केला. कार्यक्रमात गीताराम बर्डे, भाऊसाहेब पगारे, अनंत कदम, बाळासाहेब कराळे, शोएब तांबोळी आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे, ॲडव्होकेट अजित पगारे, विशाल मुसमाडे, आदिनाथ कराळे, बापूसाहेब मुसमाडे, प्रमोद बर्डे, ओंकार कोबर्णे, महेश मोरे, युवराज लहांगे, सोमनाथ शिंदे, किरण चव्हाण, दिनेश कोकरे, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. रोंडे राहुरी. आज देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये इथं आम्ही एक मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये देवळाली प्रवरातील जनता ग्रुप व एकलव्य प्रतिष्ठान या दोन्ही समाज सेवा करणाऱ्या ज्या मोठ्या संघटना आहेत, त्यांनी आज शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आणि शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व देवळाली प्रवराचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे बाबासाहेब मुसमाडे व नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत सर्व प्रभागातील, त्या सर्वांसाठी आज जनता ग्रुपने व एकलव्य प्रतिष्ठानने पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने त्या सर्वांना धन्यवाद देतो. जनता ग्रुप आणि एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं शिवसेना शिंदे गट या ठिकाणी जे असणारे आपले देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगरपालिकेचे उमेदवार बाबासाहेबजी मुसमाडे साहेब, त्याचबरोबर प्रशांतजी मुसमाडे, या सर्वांच्या आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची जी टीम आहे शिवसेनेची, जे सर्व उमेदवार आहे, या सर्व उमेदवारांना या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याच्या संदर्भामध्ये जनता ग्रुप आणि एकलव्य प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी मोठा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. देवळाली प्रवरामध्ये आपण बघू शकता की मोठ्या संख्येने जो पाठिंबा मिळत आहे आज शिवसेनेला. परिवर्तनासाठी आपण या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव असतील, आदिवासी बांधव असेल, दलित बांधव असेल, ओबीसी बांधव असेल, भटका बांधव असेल, सर्वजण या ठिकाणी एका छताखाली येऊन या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आणि येत्या 21 तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे, अशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी आहे. आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तरुणांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन पाठिंबा दिलेला आहे. सर्वांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आणि या ठिकाणी बाबासाहेबजी मुसमाडे साहेब यांना, त्याचबरोबर त्यांच्या 10च्या 10 प्रभागामध्ये असणारे सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं या ठिकाणी सर्व तरुणांनी जे काही आपल्या खांद्यावरती जबाबदाऱ्या घेतल्यात, या तरुणांचं देखील मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तरुणांना आभार मानून आणि सगळ्या शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद. आणि सर्व जनता ग्रुपचे कार्यकर्ते व सदस्य आज आम्ही इथे जमलेलो आहोत. याचं कारण असं आहे की आज शिवसेनेचे आमचे प्रशांतदादा मुसमाडे असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, यांना जे आमच्या मागच्या कालखंडात जे काम आहेत हे बघून आम्ही सर्व जनता ग्रुपच्या सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की आमचा शिवसेनेला हा पूर्णपणे जाहीर पाठिंबा राहील. आणि प्रत्येक वार्डातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जितक्या मताधिकाने आम्हाला निवडून देता येईल तितक्या मताधिकाने आम्ही निवडून देऊ. आणि आम्ही यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू.